त्या गावचा असणारा प्रमुख व्यक्ती घरातला गेला, म्हणजे तो सरपंच सरकारमधीलच एक घटक होता. गावाचा प्रमुख आणि कुटुंबाचा प्रमुख माणूस गेला, एका पक्षाचा सुद्धा प्रमुख माणूस गेला. गेला तर गेला, तुम्ही खून पण केला त्याच्या भावाला पण तुम्ही आरेरावी करायला लागलात. त्यावर बोलायचं नाही त्याच्यावरती. ठीक आहे ना, काय काय असतं, तुम्ही एखादा अर्ध बोलले, अमुक झालं तमुक झालं, ठीक आहे. तुम्ही इतका क्रूरपणे त्याचा खून केला, त्याच्यावर बोलायचं नाही. कोणचा जातीवाद केला आम्ही? कोणचा जातीवाद केला? दाखवा बरं, कुठं जातीवाद केला? आजपर्यंत या राज्यातल्या एकाही जातीला मी दुखवलेलं नाहीये, एकाही जातीला, नेते सोडता. मग हे नेते आमचे असू नये, तुमचे असू, कोणाचेच नसते ते, हे कोणाचेच नसतेत. यांना बोलायचं नाही, यांना अशीच मस्ती करू द्यायची, खून पाडू द्यायचे. म्हणजे त्याच्या भावाचा बी खून पाडायचा का, धनंजय देशमुखचा? तुम्हाला पुन्हा असा प्लॅन आहे का तुमचा? ह्यो प्लॅन आहे का तुमचा? बोलायचं नाही का लोकांनी त्याच्याकडून? तुम्ही जर त्याला अरेरावी करता, त्याला धमकी देता, तो स्वतःच बोललाय ना, आपल्याच चॅनलशी बोललाय बीडमधून, धनंजय देशमुख, किंवा अरेरावी करतेत, असं होतंय तसं होतं. आपल्या चॅनलनं दाखवलंय सुद्धा ते. त्याच्यावर बोलायचं नाही. कोणचा जातीवाद केला? कोणत्या वंजाऱ्याला बोललो का मी? तर अजिबात नाही. कुठल्या धनगराला? अजिबात नाही. दलित मुस्लिमाला नाही. मायक्रो ओबीसीला, बारीक बारीक छोट्या जातीला नाही. कोणालाच बोललो नाहीत. हे नेते एक गुंडगिरी सांभाळतायत, हे एक मोठं नेटवर्क चालवत आहेत पैशासाठी, सत्ता काबीज करायसाठी. आणि मग हे टोळकं येणार, याला धमकी दे, त्याला अरेरावी कर, त्याला शिवाय दी, याला शिवाय दी, हे रोखायचं नाही का काय सरकारला? मग रोखत नसलं तर माणसं बोलणारच ना, हे रोखत नसले तर. आणि काय गुंडाला बोललेलं, यांना काय लागलं एवढं? जे कोण आरेरावी करतंय, त्या आरेरावी करणाराला आम्ही जर बोलत असलो तर यांच्या बाकीच्या समाजाला लागायची काय गरज आहे? त्याची काय गरज आहे? त्यांना वाटत नाही का हे समूळ नायनाट झाला पाहिजे ह्या गुंडगिरी करणाराचा? मग तो आपल्या जातीचा असला तरी चालेल, यांना वाटत नाही का? यांना वाटत नाही समूळ नायनाट व्हावा म्हणून या गुंडगिरीचा, गोरगरीबावर दहशत करणाराचा? यांना वाटत नाही? याचा अर्थ असाच होतोय. मग यांना कोणची भाषा पाहिजे? तीच भाषा पाहिजे ना. उलट यांनीच म्हणायला पाहिजे की हे समूळ आमच्या बीड जिल्ह्यातलं, परळीतलं गुंडाराज संपलं पाहिजे. हे सामूहिक पद्धतीनं गुंडगिरी करतात, म्हणजे हे कुख्यात गुंडगिरीची टोळी चालवते ते. स्ट्रॉंग धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलन केले, पोलीस स्टेशन समोर तुमच्यावर एनसी म्हणजे दखलपत्र गुन्हा दाखल केला, याच्याकडे कसं बघता? आता मला काय, मी काय तेच सांगतो की त्याच विषयावरती येतोय. यांना खरी जळजळ ती नसावी, असं माझं एक मत आहे. यांना ती जळजळ नसायला पाहिजे, कारण यांना तो खून दाबायचा होता, पचायचा होता. हे मी प्रामाणिक सांगतो आणि हे सत्य आहे. हे सत्य. यांना तो खून पचवायचा होता, दाबायचा होता, पण तिथं आम्ही बसून तो गुन्हा दाखल करून घेतला आणि आरोपीचे नावं टाकून घेतले. हीच खतखती आहे यांना. म्हणजे यांची नाराजी ती असायला पाहिजे की यांच्या मनाविरुद्ध आतापर्यंत बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झालेला नाही, आणि यांच्या मनाविरुद्ध तो गुन्हा दाखल झाला म्हणून यांची ती माझ्यावर जळजळे किंवा नाराजी असायला पाहिजे की त्यांची ही गुंड जी आहे, ही जी यांचे स्ट्रॉंग नेटवर्क यांनी कुख्यात गुंडगिरीचं तयार केलंय, याला समूळ नायनाट याचा झाला पाहिजे. म्हणून त्या दिवशी मस्साजोगमध्ये बसून आम्ही ते गुन्हे दाखल करून घेतलेत. त्यामुळे त्यांची ती नाराजी किंवा राग माझ्यावर आहे की यांनी गुन्हा दाखल करायला. कारण ही मुंडे घराण्याच्या, म्हणजे नेत्याच्या बरं का, यांच्या घराण्याच्या विरुद्ध, मनाविरुद्ध ही पहिली केस नसता. हे सांगतील तसे गुन्हे आतापर्यंत केलेले. यांना कुणी अटक करत नव्हतं. यांना जसं नाचवायचं तसं नाचून ती नाचत होती. कोणाच्या प्रॉपर्टीवर, कोणाच्या जागेवरती, कोणाच्या शाळा हडपायच्या, कोणाचे प्लॉट हडपायचे, कोणाचे कॉन्ट्रॅक्ट हडपायचे, कोणाच्या खंडाने वसूल करायच्या, गुंडगिऱ्या वसूल करायच्या. बहुतेक यांना ही जास्त यांची नाराजी आहे की ह्यो तिथं बसला, गुन्हा दाखल झाला, आणि म्हणून हे असं करतायत. आणि यांची ना खरंच यांनी हाताने पत उठून घेतली. मी रिअल सांगतो TV9 यांनी यांच्या हाताने यांची पत उठून घेतली जिल्ह्यातली. अशी पत होती यांची भयंकर.
पण यांना हे गुंडाराज खंडणीराज चालवायचं, गोरगरिबांना हाणायचं, रिक्षावाल्याला त्रास, जिपावाल्याला त्रास, दवाखान्यावाल्याला त्रास, पोलीस स्टेशनमध्ये यांचा त्रास, यांच्या ग्रामपंचायतला त्रास, यांच्या जिल्हा परिषदला त्रास, हे सारखं हे जे गुंडाराज चालवायचं ना, हे ठराविक लोक, हे पूर्ण जात नाहीये त्याच्यात.